हे गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर पब्लिक तुमचा लाडका भाऊ आज आला अशा रहस्यमय ठिकाणीवर ज्याचा कधी तुम्ही विचार पण नसेल केला. आपल्या महाराष्ट्रातला 8वं ज्योतिर्लिंग म्हणजे औंढा नागनाथ हिंगोली. आणि मी सहजपणे नाही तर आपला डिअर भाऊराव आपल्याला घेऊन आला आहे औंढा नागनाथला फिरायला म्हणजे नाही तर देवाचं दर्शन घ्यायला. तर जास्त मला काही याविषयी माहिती नाही तर माहिती भाऊराव सांगा, तूच सांगा. मी पहिल्यांदाच आलो माझ्या लाईफस्टाईलमध्ये औंढा नागनाथ. मी फक्त ऐकलेलं आहे की महाराष्ट्रातलं 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ आहे, पण इथली प्रॉपरची माहिती तर जत्रा कधी असते काय असतं हे सगळं भैरवला माहिती. तर आपण इथून पुढचं भैरवलाच विचारू. भैरव थोडंफार सांगा रे मंदिराविषयी पब्लिकला आमच्या. इथे महाशिवरात्रीला जत्रा भरते. त्यानंतर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. इथे गुरुद्वार पण आहे. म्हणजे नांदेड इथे गुरुद्वार आहे. तर इथं गुरुद्वारचे काही लोक असतात आणि भक्तांची खूप वारी भरली राहते. आणि ते महाशिवरात्रीमध्ये जत्रा ही भरते. फार मोठी जत्रा राहते. महाराष्ट्रात फार लोक येतात, लोकसंख्येने येतात. आणि इथे जवळपास म्हणलं तर इथे महादेव हा याचा दरवाजा जो म्हणतात का तो उलट्या दिशेला आहे, म्हणजे फिरलेला आहे. त्यांचा जे दरवाजा होता का पहिला तो फिरलेला आहे, जो की राक्षसाने ज्यावेळेस बनविला त्यावेळेस त्या साईडला बनविला होता. पण त्यानंतर तो इकडल्या साईडनं म्हणजे मंदिर फिरवण्यात आलेलं आहे. कसं फिरवण्यात आलेलं आहे हे मलाही नाही माहीत, पण भूतकाळाच्या गोष्टी ह्या येतात कारण की भविष्य काळाला लोक ह्या ऐकत आलेलो आहोत. तर आता तुम्ही पुढचे पाहू शकता ब्लॉग तुम्ही कसं ऐकायचा नाही तर पब्लिक विषय असं झाला आहे की माझ्या पायामध्ये शूज घातलेला आहे आणि आतमध्ये जर जायचंच का आतमध्ये शूज काढून जायचंच म्हणलं तर आपण जाऊ शकतो. पप्पा उशीर झाला. तर पब्लिक पुढं आणखी खूप मोठ्या कामासाठी मी आलो इकडं आणि त्याच्यामुळे आपण मंदिरात नाही जाऊ शकत. तर तुम्ही देखील समजून घ्या. आणि खोटं वाटलं तुम्हाला आपल्या पायात शूज देखील दाखवत आहे. बघा पायात शूज आहे, त्याच्यामुळे शूज काढून आतमध्ये. आणि मंदिर खूप पुढे आहे आणि पाऊस येतोय. नको विशेष म्हणलं नाही आपलं घर लय लांब आहे. आणि पब्लिक विशेष म्हणलं तर पाऊस येतोय आणि घर खूप लांब असल्यामुळे आम्ही भिजत जायला याची आम्हाला थोडंफार भीती वाटते. म्हणून तुम्हाला औंढा नागनाथचं आहे बघा संपूर्ण प्रोसेस इथून दाखवतो. आता हे जे